विकास समाचार में आपका स्वागत है। बदलापुर घटना के मद्देनजर नायगांव पुलिस का कॉमन स्कूल के छात्र और छात्राओं के साथ मेल मिलाप। संकट का सामना करना सीखे, संकट अपने आप दूर हो जाएगा। पुलिस निरीक्षक भामे। बदलापुर में हाल ही में 2 नाबालिग लड़कियों के साथ हुए बलात्कार पर भारी जन आक्रोश निर्माण हो गया था। नागरिकों ने बदलापुर रेलवे स्टेशन की पटरियों पर उतरकर विरोध प्रदर्शन किया और स्कूल में तोड़फोड़ भी की। इस स्वतःस्फूर्त आंदोलन पर राज्य सरकार ने तुरंत संज्ञान लिया और पुलिस प्रशासन, स्कूल प्रशासन से सभी स्कूलों और कॉलेजों में जन जागरूकता पैदा कर कानून व्यवस्था के प्रति जागरूकता करने को कहा। तदनुसार मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के आयुक्त मधुकर पांडे ने अपने सभी संबंधित अधिकारियों को स्कूलों में जाकर कानून के बारे में जन जागरूकता पैदा करने और छात्रों और स्कूल प्रशासन को कानून के बारे में उचित जानकारी देने का आदेश दिया है। इसमें बालिकाओं को सुरक्षा के बारे में मार्गदर्शन दिया गया। उन्होंने उन्हें यह भी आश्वासन दिया कि कोई भी समस्या होने पर वे तुरंत पुलिस से संपर्क करें। इसमें लगभग 500 बालक बालिकाओं ने भाग लिया। साथ ही पुलिस प्रशासन द्वारा विद्यालय के शिक्षण स्टाफ को उचित एवं कानूनी मार्गदर्शन प्रदान किया गया। किसी भी संकट का सामना करना सीखे, संकट वही रुक जाएगा और अपने आप भाग जाएगा। यदि आप संकट से भागेंगे तो वह आपका पीछा करेगा। इसलिए बिना डरे या बिना झिझक के संकट का सामना करने का साहस दिखाएं। साथ ही उन्होंने छात्रावास को शिक्षकों एवं अन्य कर्मचारियों को उचित मार्गदर्शन भी दिया। इस अवसर पर पुलिस हवलदार महेश बुड़के, पुलिस हवलदार आवारे, पुलिस अमलदार काळे भी उपस्थित थे। खास बात यह रही कि इस मौके पर पुलिस की ओर से बालिकाओं को बैड टच और गुड टच तथा आत्मरक्षा के बारे में बहुमूल्य मार्गदर्शन दिया गया। सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षक, शाळेचे संस्था चालक, तुमचे आई वडील तुम्हाला चांगलं वातावरण द्यावं म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो। असा प्रयत्न करत असताना काहीतरी मुलांच्यावर वाईट संस्कार होतात, काही वाईट प्रवृत्तीची माणसं तुमच्याशी काहीतरी वाईट प्रकार करतात आणि मग त्या बाळाचं भविष्य खराब होतं। किती लोक पेपर वाचतात त्यांनी हातवर करा, शाळेत पेपरच येत नाही। किती लोकांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी हातवर करा। एकच खरं बोललेली एक, खरं बोललेली येते की खरं सगळ्यांच्याकडे मोबाईल नाही। हा तर तुम्हाला बाहेरच्या जगात काय चाललंय ते माहित नाही, अशी परिस्थिती इथं दिसते। टीव्ही किती लोक बघतात? हा बातम्या किती लोक बघतात? हात खाली द्या। बातम्या बघितल्या पाहिजेत। बातम्या बघून आजूबाजूला काय चाललंय ते समजून घेतलं पाहिजे। हात खाली करा। बातम्या बघून आजूबाजूला काय चाललंय ते बघितलं पाहिजे। आजचा जो उद्देश आहे इथं येण्याचा, माझा मुख्य उद्देश आहे की एक घटना घडलेली आहे राज्यामध्ये, खूप वाईट घटना घडलेली आहे। ती घटना तुमच्या बाबत घडू नये। घडली तर तुम्ही लोकांनी ती हाताळावी कशी, त्याला सामोरं कसं जावं आणि ती टाळावी कशी, ह्यासाठी मी इथं आलेलो आहे। संकट तर कुणावरही येऊ शकतं। ह्यातल्या किती लोकांच्या पाठीमाग किती लोकांना ते कुत्र पाठलाग करताना चावलंय? चावलंय तुला? हा चावलं त्यावेळेस सिच्युएशन काय होती? उभं राहा। सत्कार मूर्ती आहात तुम्ही, उभं राहा। कुत्र्याने तुमचा सत्कार केलाय, हा तू पण उभं राहा। चावलेले उभं राहा। बर चावलेले खाली बसा। ज्यांचा पाठलाग केलाय पण कुत्र चावलंच नाही ते उभे राहा। पण कुत्र चावलं नाही, बस तेही उभे राहू नका। जे कुत्र तुमच्यावर भुंकलंय पण चावलंच नाही आणि पाठलाग पण केला नाही त्यांनी हात वर करा।
व्हेरी गुड. हा, आता ह्यांनी हात खाली करा आणि ज्यांनी हात वर केला नव्हता त्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणजे तुम्हाला कुत्र चावलं नाही असे लोक 80% लोक आहेत आणि कुत्र्याचा सामना तुम्ही पूर्ण ताकदीने केलेला आहात. कुत्र तुम्हाला चावू शकलं नाही का? तर तुम्ही कुत्र भुंकायला लागल्यावर जाग्यावर थांबला. बरोबर का? कुत्र अंगावर धावून आल्यावर तुम्ही त्याच्यावर दगड उगारला. बरोबर का? हो नाही? दोघा तिघांचं उत्तर नाही आहे. तर संकट आल्यावर जो प्रतिकार करतो त्याचा संकटातून बचाव होतो. बरोबर का? कुत्र चावलेले सांगा, तुम्ही पळाला होता का नाही पाठीमाग कुत्र्याच्या? तर समोरासमोर कुत्र चावलं, पाठीमागून चावलं ना. म्हणजे जर संकटाला भिवून पळाला तर संकट तुमच्या पाठीमागे हात धुवून लागेल आणि तुम्ही त्यातून बाहेर पडणार नाही. मुद्दा समजला का सगळ्यांना? आता सगळे शूरवीर सरदार बनणार की नाही? परत जीवनात संकटाला घाबरणार नाही. धन्यवाद. वसई से मैं शहनाज शेख, विकास समाचार चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें.